क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. मंडळी, भारताने पुन्हा एक T20 मालिका जिंकली. नुसती जिंकली नाही, दणदणीतरित्या जिंकली. खर तर कधी कधी छोट्या गोष्टीने किंवा छोट्या सुखाने माणूस मागचं दुःख विसरतं. Here is same with that, but I am not happy at all. खरंच सांगायचं म्हणजे मी नेहमीच जे म्हणतो ते आताही मला ते राहतच नाही. काय करणार, काही गोष्टी अशा आपल्या मनाशी ठाम भिडलेल्या असतात, हृदयात आपल्या त्या ठाम असतात. कसोटी क्रिकेटचं खरा आत्मा आहे म्हणजे बेसिकली गाभाचे. त्यामुळे भारताचं जे पानिपत झालंय मागच्या काही दौऱ्यात, त्या पानिपताचं दुःख आजही माझ्या मनाला सलतं. आणि T20 किंवा एक दिवसीय क्रिकेटच्या मालिका विजयाने ते दुःख किमान माझं, मी काय सगळ्यांच्या ह्याने बोलत नाही, पण व्यक्तिशः माझं ते दुःख हलकं होईल असं मला वाटत नाही. पण एनिवेज काही गोष्टी चा आनंद सुद्धा घेणं गरजेचं असतं. आणि जसं सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं, आपण तसं समजू की भारतीय कसोटीच्या क्रिकेटच्या दुःखानंतर हे जे सुख यायला सुरुवात झाली आणि यानंतर हे सुख कंटिन्यू आपल्याला क्रिकेट रसिकाला मिळत राहील. मंडळी, आता काही दिवसानंतर, अगदी काही दिवसात T20चं महायुद्ध सुरू होणार आहे. येस, यू ऑल आर ॲब्सोल्युटली करेक्ट. विजेतेपदाचा महाकरंडक म्हणजेच T20चा विश्वकप भारतात आयोजित करण्यात येत आहे. काही सामने श्रीलंकेत आहेत, काही दुबईत असतील, काही भारतात असतील. आणि अंतिम सामना जगातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबाद इथे होणार आहे. आणि सगळे अशी अपेक्षा करतायत की भारतीय संघ यावर्षी सुद्धा T20चं वर्ल्ड कप जिंकल. मंडळी, गंमत पहा, विश्व कसोटी क्रिकेटचे जसे म्हणजे आतापर्यंत जेवढे विश्वकरंडक झालेत T20 मध्ये, किमान T20 कुठलाही संघ सलग 2 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवू शकला नाही. भारतीय संघ हा कारनामा करू शकेल का? भारतीय संघ नवा इतिहास रचू शकेल का? तर यस, वी कॅन. कारण भारतीय संघात आज किमान T20 मध्ये जी ताकद आहे ती आता तरी म्हणजे जगाच्या दृष्टीने भारतीय संघच हॉट फेवरेट आहे. काल जो अहमदाबादला सामना झाला त्यात वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या आणि काही प्रमाणात जसप्रीत बुमराह यांनी जी कामगिरी केली, खरं तर भारतीय संघाची सुरुवात छान झाली होती. अभिषेक शर्मा पूर्णपणे लयीत आलाय असं वाटत होतं आणि संजू सॅमसनला आणि कात्याकूट झाल्यानंतर फायनली काल टीम 11 मध्ये खेळायची संधी मिळाली. आणि ती का त्याच्या नावाचा लोकांनी जोर धरला होता ते त्यांनी सिद्ध करून दिलं. काय सनसनीत खणखणीत देखणे फोर मारले आणि षटकारही मारत तो लयीत आलाय असं वाटत असतानाच तो बदलला. त्याच्या आधी काही क्षण आधी अभिषेक शर्मा जो एकदम सुसाट सुटला असं वाटत होतं आणि आणखी एक तो विक्रमी शतक अर्धशतक करेल असं वाटत असतानाच एका बॉलनी घात झाला, डिकॉक. खर तर ते अभिषेक शर्मा त्या आउट बद्दल फारसा म्हणजे हे नव्हता, पण क्रिकेटमध्ये असे बऱ्याचदा होतं. आणि मी अंपायरला कधी दोष देत नाही, कारण अंपायर माणूसच आहे. आज देशात असं कोणीच नाही की जो कधीच चुकत नाही. त्यामुळे आणि इतकं प्रेशर असतं, त्यामुळे अंपायरला आपण फारसा दोष देऊ शकत नाहीत. एनिवेज, पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने मंडळी जी बॅटिंग केली, खास करून हार्दिक बद्दल आपण बोलूच, पण त्याच्या आधी फक्त 2-3 वाक्य मी सूर्यकुमार बद्दल. मी नेहमीच म्हणतो की क्रिकेट अत्यंत निष्ठुर आहे. क्रिकेट जितकं सुंदर आहे त्याहून कित्येक पटीने ते निष्ठुर आहे. आणि आज हे सूर्याला नक्की जाणवत असेल. मंडळी, काल त्यांनी सामना जिंकल्यानंतर कर्णधार म्हणून बोलताना आपलं मत मांडताना तो म्हणला की तो सूर्या कुठं तर हरवलाय. येस, तो खरंच हरवलाय. पण मंडळी, असं नेहमी म्हटलं जातं की क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. आणि दिस विल बी 100% ट्रू विथ सूर्या. तो लवकरच फॉर्म मध्ये येईल, कारण
T20 मधला आजच्या घडीतला जगातला वन ऑफ द बेस्ट बॅट्समन सूर्य आहे. त्यामुळे त्याचा जो आत्ताचा फॉर्म आहे तो टेम्पररी आउट आहे असं आपण समजू. आणि पण याच्यातूनच शिकायला मिळतं म्हणजे त्याने शिकावं. आणि तिलक वर्माने कालही आपल्यावर टाकायला विश्वास. बरं म्हणजे तो काय अगदी टेस्ट टेम्परमेंटने खेळत नाही, तो अत्यंत चांगला खेळतो, त्याचा स्ट्राईक रेटही चांगला असतो आणि अँकर रोल जो म्हटला जातो तो अँकर रोलही तो निभावतो. खऱ्या अर्थाने भारताला एक चांगला म्हणजे 3 किंवा 4 डाऊनचा प्लेअर मिळालाय. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने तर जी धुमशान केलं काल, धुमशान खरंच सांगायचं म्हणजे. पहिल्या 7 बॉलमध्ये 3 6 3 4 31 रन, 442 त्याचा स्ट्राईक रेट होता मंडळी. आणि मला असं वाटलं होतं की युवराजचं ते 12 बॉल मधल्या अर्धशतकाचं रेकॉर्ड काल मोडलं जाईल. बऱ्याचदा मंडळी प्रत्येक विक्रम हा मोडण्यासाठीच असतो, पण हरकत नाही. युवराज आपलाच आहे, युवराज वनडे मधला T20 मधला बादशाह आहे. त्यामुळे एका बादशाहचं विक्रम आता तरी अबाधित राहिला, याबद्दल आपण हार्दिक पांड्याचे आभार मानूयात. पण त्याने जी बॅटिंग केली त्याच वेळेस असं वाटत होतं की भारत 200 किंवा 200 प्लस रन करत, आणि खरंच त्या पद्धतीत भारतीयांनी केलं. कदाचित तिलक वर्मा जर आउट झाला नसता आणि हार्दिक पांड्या कदाचित 250 झाले असते, पण क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला फारसा अर्थ नसतो. अर्थात तरीही भारतीय संघाने 231 धावा केल्या, म्हणजे त्या अंतिम सामना म्हणजे डिसायडर तर नव्हताच हा. मालिका जर समजा आफ्रिका जिंकला असता मालिका बरोबर राहिली असते, भारत मालिका हरू शकत नव्हतं, म्हणजे मालिका 2-2 राहिली असते. पण त्या अर्थाने मालिकेचा डिसायडर हा सामना होता. म्हणजे 231 शेवटच्या सामन्यात विजयासाठी पुन्हा विरोधी देशात म्हणजे इट वॉज इनफ सफिशियंट स्कोर कार्ड. पण हॅट्स ऑफ टू क्विंटन डिकॉक आणि दक्षिण आफ्रिका. काय सुरुवात केली मंडळी, काय जबरदस्त बॅटिंग केली डिकॉकने. वरुण चक्रवर्तीला सोडलं नाही, बुमराला सोडलं नाही, हर्षदीपला सोडलं नाही. जबरदस्त म्हणजे जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. आणि असं वाटलं होतं की म्हणजे कसं असतं, सामना झाल्यानंतर बोलणं बऱ्याचदा सोपं असतं, त्याला काही अर्थ नसतो. पण कालच मी सामना बघताना मुलांना म्हटलं होतं की जिंकल तर भारतच, म्हणजे जरी डिकॉक मारत होता पण असं वाटत होतं की दक्षिण आफ्रिका बऱ्यापैकी फाईट देईल. आणि त्यानंतर त्यांची जी म्हणजे प्रतिकार जोरात चालू होता. पण बुमराने 1 विकेट घेतली, त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने विकेट घेतली आणि थँक्स टू वरुण चक्रवर्ती एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. आणि वरुण चक्रवर्तींनी काल म्हणजे बऱ्याच दिवसानंतर खूप मार खाल्ला. खरं तर तो फार अचूक गोलंदाजी करतो, मारही कमी खातो. पण क्रिकेट असं आहे मंडळी, तो प्रत्येकाला तुमचं एक दिवस असं खराब येतो, त्या एका खराब दिवशी तो तुमचं तुम्हाला दाखवून देतो क्रिकेट काय आहे. काल वरुण चक्रवर्तीला डिकॉकने किंवा त्या ते बरेच लोक नवीन आहेत त्यातले, फारसे आपल्याला ते डेवाल्ड ब्रिव्हेसला सुद्धा आता मिस्टर म्हणजे उडबी डिव्हिलियर्स म्हटलं जातं. यानशन तर काय म्हणजे असा दांडपट्टाच चालवतो. पण ते त्या दांडपट्ट्याच्या अशा मार बसणं म्हणजे काही फारसं नवल नसतं. आणि T20 मध्ये तर नक्कीच नाही, कारण 2 खराब बॉलच्या 6 बॉलमध्ये पडतात आणि 2 खराब बॉलला 12 रन निघू शकतात. पण त्यानंतरही भारतीय संघाने कुठलाही हाराकिरी न करता सामन्यावर आपली पकड ठेवली. इथं मी पुन्हा एकदा सूर्यकुमार बद्दल बोलतो की सूर्यकुमारने म्हणजे असं म्हटलं जातं जेव्हा तुमचा फॉर्म खराब असतो, म्हणजे आयदर तुम्ही फलंदाज असता, आयदर तुम्ही गोलंदाज असता किंवा यष्टीरक्षक कर्णधार असता, जेव्हा तुमची वैयक्तिक कामगिरी खराब होत असते तेव्हा तुमच्या त्या खराब कामगिरीचा परिणाम तुमच्या कप्तानाच्या शैलीवर होतो. पण इथं सूर्या होऊ देत नाही, आणि हीच त्याची म्हणजे मोठी गोष्ट आहे, ग्रेटनेस आहे. आणि त्यांनी कारण खूप म्हणजे ओव्हरऑलच आतापर्यंत त्यांनी जी कर्णधार म्हणून कामगिरी केली ती वाखाणण्याजोगीच आहे. आणि म्हणूनच आता जगातले मोठे मोठे क्रिकेट समीक्षक असं म्हणतात की इंडिया इज अ डार्क हॉर्स फॉर 226 वर्ल्ड कप. अशा रीतीने काल भारताने 8वी मालिका जिंकली मंडळी, 8वी. म्हणजे ही कौतुकास्पदच अश्वमेध आपला उधळलेला आहे. त्यामुळे खरं तर एक भारतीय म्हणून फार कौतुक वाटतं. फक्त आता घोडा मैदान अगदी हाकेच्या अंतरावर आहे, आणि भारतीय संघाने आतापर्यंत जी कामगिरी केली त्या कामगिरीला न्याय देत वर्ल्ड कप जिंकावा
आणि भारतीयाला आनंद द्यावा, जे आता पण घडलं नाही ते भारतीय संघाने घडून दाखवावं, कारण भारतीय संघात ती काबिलियत आहे. त्यामुळे आपण सगळेच त्या आनंदी क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आणि मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण क्रिकेटवर तर बोलत राहू, आपण वेगवेगळ्या विषयावर बोलू, पण नक्कीच वर्ल्ड कपच्या किमान भारतीय संघाच्या आणि सेमीफायनल, फायनलच्या, क्वार्टर फायनलच्या सामन्यांसाठी मी तुमच्या पुढे नक्कीच येईल. तोवर आपण आपलं माझं पिंपरी चिंचवड हे आता फक्त माझं म्हणण्यापुरतं होतं, हे तुमचंच चॅनल झालंय, त्यावर असंच मनापासून प्रेम करत जा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, आपले अनमोल मत आमच्यापर्यंत मांडा, आणि आमचं काही सूचना असतील आमच्याबद्दल तर त्यावर तुम्ही सांगा. भेटत राहू मंडळी तुमच्या आमच्या खास क्रिकेट गप्पा या कार्यक्रमात. तोवर धन्यवाद.